भारतामध्ये दर तासाला किती गुन्हे होतात तुम्हाला माहित आहे का? आणि त्यातले काही गुन्हे असे असतात जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भावांनो, गुन्हेगारी हा फक्त कायद्याचा विषय नाही, तो आपल्या समाजाचा एक आरसा आहे. आणि भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी म्हणजे काय, ती का वाढत आहे, तिचे परिणाम आणि तिचे उपाय काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुन्हेगारी म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती कायद्याच्या विरोधात काहीतरी करतो त्यावेळेस तो एक गुन्हा ठरतो. पण प्रत्येक गुन्ह्याच्या मागे काही ना काही कारण असते. सध्या सोशल मीडिया थ्रू गुन्हेगारीला इतकं ग्लॅमराईज केलं जात आहे की प्रत्येक तरुणाचा गुन्हेगारीकडे पाहण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होत आहे. तरुणांना असं वाटत आहे की जर मी गुन्हेगारीमध्ये गेलो तर समाजामध्ये माझ्या पण नावाचा कुठे ना कुठे दबदबा निर्माण होईल. पण यामागची डार्क रियालिटी ही खूप वेगळी आहे. आणि जर आपल्याला यामागची डार्क रियालिटी समजून घ्यायची असेल तर आपण एखाद्या खऱ्या गुन्हेगाराशी चर्चा करणे खूप गरजेचे आहे. कारण त्याला त्यामागची सत्य परिस्थिती माहीत असते. तो आपल्याला कधीच म्हणणार नाही की गुन्हेगारी क्षेत्र हे खूप चांगले असते. पण तरी सुद्धा आज बहुतांश तरुण वर्ग हा गुन्हेगारीकडे वळत चालला आहे. यामागची काही मुख्य कारणे आहेत जे आपण आज पाहणार आहोत. पहिले कारण आहे गरिबी आणि बेरोजगारी. हाताला काही काम नसल्यावर आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्यावर जेव्हा माणसाला काही पर्याय दिसत नाही तेव्हा तो गुन्हेगारीकडे अट्रॅक्ट होतो. आणि या आगीमध्ये तूप टाकण्याचं काम करते ती म्हणजे वाईट संगत. जेव्हा गरिबीला आणि बेरोजगारीला वाईट संगतीची जोड लागते तेव्हा समाजामध्ये गुन्हेगार निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण चुकीच्या लोकांमध्ये विचार पण चुकीचेच ऐकायला मिळतात. गुन्हेगारी वाढण्याचे तिसरे मुख्य कारण म्हणजे लोभ आणि पैसा जलद गतीने कमवण्याची इच्छा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कष्ट न करता पैसे कमवण्याचा मोह हाच गुन्हेगारीला जन्म देतो. पण एक महत्वाची गोष्ट आहे जी आज तरुणांनी लक्षात ठेवली पाहिजे की ती म्हणजे जेव्हा आपण गुन्हा करतो तेव्हा फक्त आपल्याला शिक्षाच भेटत नाही तर आपले कुटुंब सुद्धा तुटते, आपले भविष्य संपते आणि समाजामध्ये आपल्या परिवाराचे आपल्यामुळे नाव खराब होते. कारण आपला एक छोटासा निर्णय हा आपल्या आयुष्यभराची चूक ठरतो. आणि म्हणून जर आपल्याला गुन्हेगारी थांबवायची असेल तर तरुणांमध्ये कायद्याची भीती आणि जागरूकता असणे खूप महत्वाचे आहे. चांगली संगत सुद्धा तितकीच गरजेची आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई वडिलांनी योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गुन्हा हा कधीच उपाय नसतो, तो फक्त समस्या वाढवतो.